सर्व शेतकरी बंधूंना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 14 जानेवारी 2026 रोजी आमच्या गावातील वयोवृद्ध शेतकरी दादा आपल्या या SRT शेतीला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहे। आपण त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांनी आता नुकताच आपला मक्काचा प्लॉट बघितला, तुरीचा प्लॉट बघितला, तर त्यांना आपला हा SRTचा विना मशागत विना नांगरणीचा प्लॉट कसा वाटला आपण त्यांना विचारू। दादा तुमचं नाव सांगा एकदा। मैनाजी खंडू शेळके। मैनाजी खंडू शेळके, मुक्काम पोस्ट वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। दादा तुम्ही आता या ठिकाणी आपला हा मक्याचा प्लॉट बघितलेला आहे, हो हो आहे का नाही? आता या ठिकाणी आपण गेल्या 5 वर्षापासून नांगरणी केलेली नाही, रोटावेटर केलेला नाही, बरोबर आहे? आणि या ठिकाणी पण इकडे आपण तुरीचा प्लॉट केलेला आहे, हे बघू शकता। आपली तूर पण अशा प्रकारे या ठिकाणी आलेली। आता तुम्ही तुमच्या जमान्यामध्ये अशा पद्धतीने शेती करत होता का? विना नांगरल्याची, विना वखारल्याची कशी करत होता तुम्ही पहिली शेती? आम्ही नागाटी करत होतो, वखरपाळ्या करत होतो, बैल मारत होतो, आम्ही मरत होतो। आम्ही असून एकही सुद्धा झाड हे इतकं टोंगळ्याच्या वर होत नव्हतं। आणि आज हिच्या जायला भीती वाटू राहिली। म्हणजे काय, म्हणजे तुमच्या जमान्यामध्ये असे माल जमत नव्हते, नाही टोंगळ्याच्या वर माल होत नव्हते, आहे का नाही? बर तुम्ही तर त्यावेळेस नांगरणी करत होते, शेतकरी आम्हीच आणि आता आम्हीच, आणि चारदा कोळप पाळ्या करून वावर निर्मळ ठेवत होते, गवताची काडी ठुत नव्हते, अजिबात आहे का नाही? पण आता आमच्या शेतीमध्ये हे बघा बरं, पूर्ण गवत, पूर्ण चारा तसाचे, पूर्ण गवत तसंचे, पूर्ण आपले हे बघा मागील जी मक्का आपण या ठिकाणी घेतलेली आहे तिचे दसकट तसेचे, आणि त्याच शेजारी आपण लव अंकुश पद्धतीने SRT पद्धतीनं एका ठिकाणी 2-2 दाण्याची लागवड केलेली आहे। आता या ठिकाणी दांड्याची साईज बी बघितली तुम्ही, खूप मोठी भार आहे का नाही? ऊसासारखी आपले ऊसासारखी मक्काची हे आहे का नाही? मग काय फरक वाटतो बरं तुम्हाला तुमच्या? मला असं वाटतं की अशी जर शेती केली तर 10,000 रुपये लावायचे, 90,000 घ्यायचे, असं अशी माझं मत। आणि ही जर आता ही ती शेती करू राहिलो आपण, तिला 70,000 लावायचे आणि 75 घरात घ्यायचे, म्हणजे तोट्याची शेती आहे। आपण जी पारंपरिक शेती जी करतो आपण ती तोट्याची शेती आहे का नाही? आणि आता ही जी विना नांगरणीची शेती आहे, आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बळसावळे दादा यांनी हे तंत्र विकसित केलेले आहे की शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे, आपली भूमाता सशक्त बनली पाहिजे। आज काय झालेलं आहे, आपण रासायनिक खताचा भडीमार केलेला आहे, आपण विविध खर्च वाढू लागलेला आहे आपला, आहे का नाही? बरोबर आहे? तर हे तंत्र आपल्या शेतकऱ्यांसाठी इतके फायद्याचं आहे की विना कमी खर्चाचं, विना मशागतीचं, आहे का नाही? उत्पन्न जादा, आहे का नाही? आणि आपण काय करू राहिलो, दरवर्षी नांगरणीचे अत्याचार जे करू लागलो जमिनीवर, त्याच्यामुळे काय उरालं, आपले जमिनीतील जे जीव जंतू आहे ते नष्ट होत चालले, त्याच्यामुळे आपली जमीन नापीक होत चालली आहे। आणि याच्यामध्ये आपण जे बायोमास ठेवतो, जे मुळं ठेवतो, याच्यानं आपल्या जमिनीमध्ये काय होईल, जमिनी गांडुळांची निर्मिती जास्त होती, त्याच्यामुळं आपला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि आपली जमीन सुपीक बनल्यामुळं आपले पिकं या ठिकाणी अशा बहरदारपणे जमतात, आहे का नाही? आता या ठिकाणी आता ही तुरीचा प्लॉट बघितलेला आहे तुम्ही दादा, तुमच्या शेजारीच, कसा वाटतो बरं तुम्हाला? एक झाड येतं आपलं 2 एकराची कमाई 2 तासात निघून राहिली, म्हणजे इतकं एवढी उत्पन्नात वाढली, एवढं प्रचंड उत्पादन आपल्याला या तुरीमधून मिळणार आहे की जे 2 एकर मध्ये आपल्याला पारंपरिक मध्ये मिळत होतं, आहे का नाही दादा? तर या ठिकाणी आपल्याला 1 एकर मधूनच तेवढं उत्पादन आपल्याला सहज मिळेल, आहे का नाही? पुन्हा कमी खर्चामध्ये, आहे का नाही? बरं मग अशी शेती शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे, आवश्यक, आहे का नाही? तुम्ही आता जे तरुण शेतकरी आहे याला काय सांगसाल बरं? हेच सांगतो, पण ते डोक्यात घेतलं तर, आहे का नाही, की अतिरिक्त खर्च करू नका, आहे का नाही? कमी खर्चाची शेती करा, आहे का नाही? कमी खर्च उत्पन्न जादा, आहे का नाही? माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपण जे दरवर्षी नांगरणीचे अत्याचार करतो जमिनीवर, भूमाता आपली त्याच्यामुळं कमकुवत बनत चाललेली आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी SRTकडे वळणं आज काळाची गरज आहे।
यामध्ये तुम्हाला फक्त एक वेळेसच बेड पाडणं आहे, त्याच्यानंतर जमिनीला हलवलो करण्याची गरज नाही कायमस्वरूपी, बरोबर. आहे का नाही? हो हो हो. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती. धन्यवाद बाबा, तुम्ही इतके आमच्या शेतीला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी.